नमस्कार. लोकसभेचा निकाल जवळपास हाती लागलेला आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता बनत नाहीये अशा प्रकारचं चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आकडे फसल्याचं चित्र आहे. आणि आता केंद्रामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क करण्याचं अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अभियानामध्ये इंडिया आघाडीकडून शरद पवारांना चर्चेची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. मोदींचा चंद्रबाबू नायडूंना तर शरद पवारांचा नितीश कुमार यांना फोन गेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबूंशी चर्चेची जबाबदारी महाराष्ट्रातून शरद पवार हे निभावणार आहेत. तर या दरम्यान मोदी आणि अमित शहा हे उद्धव ठाकरेंना देखील फोन करू शकतात अशा प्रकारची देखील चर्चा आहे. बीजेपी को समझ में आ गया भाई साहब, तोड़फोड़ ज्यादा हो गई, उसको सुधारना पड़ेगा. अभी उद्धव ठाकरे को वापस लाने की पूरी कोशिश करेंगे वो, और विधानसभा तक उद्धव ठाकरे वापस आएगा और उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री बना देंगे. उसके आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बना देंगे सर्व बीजेपी वाले, और सरकार में रहेंगे, अर्थ खाता अपना खास रखेंगे. ये तो तय हो गया अभी. आणि त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीला जर सत्ता स्थापन करायची असेल केंद्रामध्ये तर घटक पक्षांची साथ त्यांना आवश्यक असणार आहे. आणि त्यामुळं आता फोन कॉल जे आहेत ते सुरू झालेले आहेत. केंद्रातून हालचाली ज्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये मोदी आणि अमित शहा उद्धव ठाकरेंना फोन करतील का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतोय. आणि जर मोदी शहांनी उद्धव ठाकरेंना फोन केला तर उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणी करतील का? उद्धव ठाकरेंना काय ऑफर असेल? जर उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणी केली तर शिवसेना आणि पक्षचिन्ह जे आहे धनुष्यबाण हे त्यांना परत देण्याची ऑफर मोदी शहा उद्धव ठाकरेंना देऊ शकतात का अशा प्रकारची चर्चा आहे. एक फोन कॉल देखील सध्या लीक झालेला आहे, तो देखील आपण ऐकला. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि निवडणुकी संदर्भात प्रत्येक अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.